24 तास उलटल्यानंतर आणि विशेषतः जेव्हा हरियाणामधलं कनेक्शन आता समोर येऊ लागलेलं आहे त्यावेळेस कालही तुम्ही म्हटला होतात की हे एवढ्यापुरती मर्यादित नाहीये, पण आता 2900 किलो स्फोटकं, त्या स्फोटकांसोबत सापडलेली काही शस्त्रास्त्र, टायमर्स या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि या स्फोटकांसह पकडलेल्यांमधला एक जण हा जर त्या गाडीचा चालक होता तर हे फक्त एका स्फोटापुरतं मर्यादित होतं प्रकरण असं वाटण्यासाठीची जागा आहे का? काकतीकर सर, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? थोड़ा कमी येतोय, परंतु आय कॅन मेक आउट व्हॉट यू सेइंग. तुमचा आवाज थोडासा कमी आहे. येस प्लीज. परंतु आपण जे बोलला त्याच्या संदर्भाने मी हे सांगू इच्छितो. सर्वप्रथम म्हणजे हा जो स्फोट झाला हा आपल्याला असं म्हणावं लागेल की एक फार मोठी दुर्घटना टळली आहे. जरी या स्फोटामध्ये 13 माणसं गेली असली तरी हे जवळजवळ 3000 किलो एक्सप्लोजिव्स जे रिकवर झालेले आहे ते एक फार मोठं सक्सेस आहे आपल्याला म्हणायला लागेल. कारण जर हे रिकवर झालं नसतं आणि हे ठराविक जागी पोहोचलं असतं तर देशामध्ये फार मोठा हाहाकार झाला असता. तर त्या मानाने हे एकच हा जो स्फोट झालेला आहे ते एक मोठं आपल्याला असं म्हणायला एक मोठं संकट देशावरचं टळलेलं आहे. आणि याबरोबर हेही क्लिअर झालेलं आहे की आपल्याकडे या रॅडिकल विचाराच्या माणसांनी आपल्याकडे व्हाईट कॉलर लोकांनाही त्यांनी इन्फ्लुअन्स फार चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती आपल्यावरती अंकुश आणणं अतिशय जरुरी आहे. कारण जर हे केलं नाही तर याचा जर प्रसार झाला तर आपल्याला हे कंट्रोल करणं फार अवघड होईल. म्हणजे याचं मूळ इथं आहे की जी लोक होतात त्यांच्याबद्दल आपण माहिती काढली पाहिजे आणि त्यांनाच आपण सुरुवातीलाच धरलं पाहिजे, तरच कुठे हे जे एक्स्ट्रीमिस्ट विचारधारा जी आहे ती आपल्याला थांबवता येईल. नाहीतर काय होईल की आपण ज्या एक्स्ट्रीमिस्टच्या मागे जाऊ हे निश्चित आपल्याला टेम्पररी सक्सेस देईल, परंतु आपल्याला लॉंग टर्मसाठी ही विचारधारा कशी थांबवता येईल याचा विचार करायला लागेल.